घामाच्या प्रत्येक थेंबात यशाचे बीज दडलेले असते. आजचा सराव म्हणजे उद्याच्या खाकी वर्दीची तयारी. हे वाक्य मंचर येथील ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमीच्या मैदानावर आज तंतोतंत खरे ठरत आहे. यश एक दिवसात मिळत नाही, त्यासाठी घाम गाळावा लागतो, अपयश पचवावे लागते आणि रोज स्वतःला अधिक सक्षम बनवावे लागते. हे जिद्दीचे आणि कष्टाचे चित्र सध्या मंचर शहरामध्ये पाहायला मिळत आहे. 5 स्टेप सांगितले होते मी, बरोबर. गोळ्याची ग्रीप कशी पकडायची, गोळ्याची ग्रीप पकडल्यानंतर तो प्लेस कुठं करायचा म्हणजे प्लेसमेंट. सेकंड, थर्ड काय सांगितला, स्टेप कशी घ्यायची, स्टेपिंग. फोर्थ, पटिंग म्हणजे त्याला रिलीज करण्यासाठी आपल्याला पटिंग कसं करायचं म्हणजे ढकलायचा कसा. आणि फिफ्थ कोणती होती, फॉलो थ्रू, बरोबर. त्या 5 स्टेप तुम्हाला सांगितल्या होत्या, त्या स्टेपनीच तुम्हाला गोळा टाकायचा आहे. ग्राउंडमध्ये आल्यानंतर ग्रीप पकडण्यासाठी तुम्हाला म्हणजे जो तुमचा स्ट्रॉंग हँड आहे त्याच्या अपोजिट हँड नॉन स्ट्रॉंग हातात तुम्हाला गोळा घ्यायचा आहे. व्यवस्थित ग्रीप पकडायची आहे. मी सांगितले बोटावरती आणि तळ हातावरती गोळा आला पाहिजे. फक्त बोटावरती नको आहे किंवा फक्त तळ हातावरती नको आहे, ठीक आहे. त्यानंतर काय, प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला कानाच्या बरोबर खाली गोळा काय करायचा आहे, प्लेस करायचा आहे, तिथं ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर स्टान्स किंवा ट्विस्टिंग. आता हे कशासाठी आहे, तुमच्या शरीराला स्थिती म्हणजे स्थिर अवस्थेमधून गतीच्या अवस्थेमध्ये आणण्यासाठी आहे, बरोबर ना, स्पीडमध्ये येण्यासाठी. नंतर स्टेप आणि पटी. रिलीज करून परत जागेवरती मी पाय फिरून बघा, परत जागेवरती आलो आहे आणि सर्कलच्या बॅक साईडनी मागे यायचे. इंडिकेटर आहे ना असं तिथं. सध्या ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 60 युवक युवती दररोज पहाटे कठोर शारीरिक सराव, धावणे, व्यायाम आणि पोलीस भरतीची कसून तयारी करत आहे. या प्रत्येकाच्या मनात आणि डोळ्यात फक्त एकच ध्यास आहे, मी पोलीस होणारच. ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमीमध्ये साधारण किती दिवस झाले या ठिकाणी येऊन, कशा पद्धतीने शिकवलं जातं इथं? मी सध्या 8 ते 10 दिवस म्हणजे 8 ते 10 दिवस हार्डली झालेले असतील इथे आल्यानंतर. पहिला जो माझा स्टॅमिना होता तो खूप कमी होता, पण आता मला असं वाटलं की माझ्यात काहीतरी डेव्हलपमेंट झाली आहे, थोडी थोडी माझी डेव्हलपमेंट होते आणि मला एकदम भारी वाटलं. म्हणजे मी आजपर्यंत मागच्या वेळेस पण एका अकॅडमीमध्ये होते, पण मला इतका भारी एक्सपिरियन्स आला नाही तितका ओवी फिटनेसमध्ये आले. ओवी फिटनेस अकॅडमी कोणकोणते इव्हेंट्स घेतले जातात? इव्हेंट्स काय ध्येय आहे पुढं, काय अचीव करायचं? सध्या मी तर आता पोलीस भरतीसाठी इथे आलेले आहे, तर त्या इथे 100 मीटर त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते, गोळा फेक आणि 800 मीटर 1600 मीटर बॉईज, म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस इथे करून घेतली जाते. आणि वेगवेगळे वर्कआउट हर रोज होतात. आज सुद्धा नवीन वर्कआउट आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. हे सर्व प्रशिक्षण जे आहे हे कोणाच्या माध्यमातून पार पडतं? आमचे संदीप माशेरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोज आम्ही इथे प्रॅक्टिस करतो. या सर्व मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते अकॅडमीचे संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक संदीप माशेरे सर. जेव्हा संदीप सरांना विचारण्यात आले की तुम्ही स्वतः देखील पोलीस होऊ शकला असता, मग तुम्ही ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमी का सुरू केली, यावर उत्तर देताना संदीप सरांनी सांगितलेला प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ते म्हणाले, माझे पोलीस भरतीमध्ये 2 वेळा सिलेक्शन झाले होते, परंतु मला पहिल्यापासून स्पोर्ट्स क्षेत्रात खूप आवड होती. त्यामुळे पोलीस दलात निवड होऊनही मी ती नोकरी न स्वीकारता क्रीडा व कला क्षेत्राची आवड जोपासत अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा मार्ग निवडला. यामागे माझा एकच उद्देश होता की ग्रामीण भागातील मुलांना स्पोर्ट्स आणि पोलीस भरतीबाबत जास्तीत जास्त आणि योग्य मार्गदर्शन करता यावे. नमस्कार, माझं नाव सचिन राजू धोत्रे. मी ओवी फिटनेस क्लबमध्ये गेले 2 महिने नाही का प्रॅक्टिस करतोय. मी सेल्फ पण करायचो आधी, बाकी इतर अकॅडमीमध्ये पण जाऊन आलो, पण माझ्यात काय इम्प्रूव्हमेंट असं काय होत नव्हतं. तर मी सरांकडे आलो. सरांनी एमपेड वगैरे सरांचं खूप हायर लेवलचं शिक्षण झालं आहे आणि सर ग्राउंड घेताना असं घेतात की तुमचं जो आजचा जो वर्कआउट आहे ना, तो वर्कआउट यायला तुम्हाला जवळजवळ 15 ते 20 दिवस जातात. म्हणजे व्हॅरिएशन एवढं आहे ना सरांकडं. आणि सरांकडं माझं 100 मीटर, परत माझा गोळा आणि 1600 मीटर जे माझं वीक होतं ते माझं म्हणजे मलाच वाटतं की माझ्यात बदल झाला आणि मला ते इम्प्रूव्हमेंट वाटते आणि आता वाटतं की होऊ शकतं 100% माझं ग्राउंड आता त्या 45+ तर जाणारच आहे. पण सर अजून मेहनत करून घेतील आणि मग माझं डेव्हलपमेंट चांगलं होईल. देव मला फक्त पोलीस भरती व्हायचं आहे, बास, बाकी काही नाही. खाकी अंगावर टाकायचे, बास.
संदीप माशेरे सरांचा हा त्याग आणि समर्पण आज फळाला आले आहे. संदीप सर स्वतः अत्यंत क्वालिफाईड असल्याकारणाने ते मुलांना शारीरिक आणि मैदानी चाचणीचे अगदी शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर तब्बल 35पेक्षा जास्त मुलांची पोलीस भरतीमध्ये निवड झाली आहे. अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा प्रकार आणि इव्हेंटचे सातत्याने आयोजन केले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा स्टॅमिना आणि कौशल्य वाढण्यास मदत होते. या खडतर प्रवासात संदीप सर यांचे मार्गदर्शन, त्यांची कडक शिस्त आणि त्यांनी दिलेली प्रेरणा ही या विद्यार्थ्यांची सर्वात मोठी ताकद बनली आहे. ते या मुलांकडून केवळ शारीरिक तयारीच करून घेत नाही, तर त्यांच्यामध्ये चिकाटी, परिस्थितीशी लढण्याचा आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची प्रबळ भावना देखील रुजवत आहे. मंचर आणि परिसरातील जे तरुण तरुणी पोलीस किंवा अन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांच्यासाठी संदीप माशेरे सरांची ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमी एक आशेचा किरण आणि हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. ओबी फिटनेस अकॅडमी महिना झाला मी जॉईन केली. ह्याच्या आधी मी जॉईन केले प्रॅक्टिस करत होते, पण इकडे ओबी फिटनेस अकॅडमीमध्ये जरा व्हरायटी होती. रोज वेगळा वर्कआउट, आपला फिटनेस टेस्ट वगैरे सगळी 15 दिवसाला आपली डेमो वगैरे सगळं भरपूर चालू असतं इथं. तर गोळा कसा टाकायचा, 800 मीटर कसं पळायचं, 100 मीटर कसं पळायचं, या माशेरे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केली हे सगळे. तर महिन्याभरात मला भरपूर माझ्या डेव्हलपमेंट जाणून आलेली आहे आता. या खडतर प्रवासात संदीप सर यांचे मार्गदर्शन, त्यांची कडक शिस्त आणि त्यांनी दिलेली प्रेरणा ही या विद्यार्थ्यांची सर्वात मोठी ताकद बनली आहे. ते या मुलांकडून केवळ शारीरिक तयारीच करून घेत नाही, तर त्यांच्यामध्ये चिकाटी, परिस्थितीशी लढण्याचा आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची प्रबळ भावना देखील रुजवत आहे. सगळ्यात जास्त वय वाटतंय तुमचं? साधारण किती वय आहे तुमचं? माझं 73 वय चालू आहे. 73 वय चालू आहे. हो. आता तुम्ही या ओवी फिटनेस जी अकॅडमी आहे, त्या अकॅडमीत किती दिवसापासून तुम्ही इथे जॉईन झाले? 2 महिन्यापासून जॉईन झाले. काय काय वर्कआउट घेतले जातात? इथं रनिंगचे सर्व प्रकारचे वर्कआउट असतात. EBC वर्कआउट असतो, 200 मीटर असतं, 600 मीटर असतं, 100 मीटरचं, असे बरेच इव्हेंट प्रॅक्टिस घेतात. मी एक व्हिडिओ पाहिली होती, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक मेडल जिंकताना होते. काय होतं नक्की? मी श्रीलंकेला गेलो होतो. ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत्या जागतिक लेवलच्या. तिथं मी 4 सुवर्णपदक मिळवलेली. 800 मीटरला सुवर्णपदक, 1500 मीटरला सुवर्णपदक, 3 किलोमीटरला सुवर्णपदक आणि 5 किलोमीटर वॉकला सुवर्णपदक, अशी 4 सुवर्णपदकं जिंकली होती. आता ही जी ओवी फिटनेस अकॅडमीला आहे, जॉईन होण्याचं कारण काय होतं? जॉईन होण्याचं मुख्य कारण म्हणजे संदीप सर जे आहेत ओवी फिटनेसचे मेन, ते स्वतः क्वालिफाईड आहेत, MPED झालेले आहेत. असं शिक्षण घेऊन आणि स्वतः वर्कआउट ते करतात. स्वतः म्हणजे स्वतः ते इव्हेंटसुद्धा करतात. 100चे, 200चे, 400चे असे इव्हेंट करतात. निवड इव्हेंट करत नाही तर त्यातमध्ये त्यांचा नंबर असतो स्टेटला, नॅशनलला. काय ध्येय आहे तुमचं? ते म्हणजे मी सतत आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार आणि मला आपलं काय आयर्नमॅनची स्पर्धा खेळायची. आयर्नमॅनची? हो. त्यामुळे तुम्ही ही प्रॅक्टिस करता? हो, त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करतो. मंचर आणि परिसरातील जे तरुण तरुणी पोलीस किंवा अन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांच्यासाठी संदीप माशेरे सरांची ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमी एक आशेचा किरण आणि हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. ओवी फिटनेस आणि करिअर अकॅडमी जी आहे, म्हणजे सुरू करण्याचं कारण काय होतं? ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमी ही सुरू करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की लास्ट टाईम जी भरती झाली, त्या भरतीमध्ये आपल्या ग्रामीण भागातली मुलं जी भरती झाली त्याचा जरा आकडा कमी वाटला मला. म्हणजे तुलनेने जे प्रॅक्टिस करतात, बऱ्याचशा अकॅडमी प्रॅक्टिस करतात, त्या तुलनेने भरती झालेला आकडा जरा मला कमी वाटला. मग ह्या उद्देशाने मी की आपल्या ग्रामीण भागातली मुलं कुठंतरी एक चांगलं ट्रेनिंग घेऊन पोलीस भरतीमध्ये म्हणा किंवा वनरक्षकमध्ये म्हणा, आता भरपूर भरत्या निघतील, याच्यामध्ये कुठंतरी यांचं सिलेक्शन झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून मी हे ओवी फिटनेस अँड करिअर अकॅडमी सुरू केली. आता मी ऑलरेडी स्पोर्ट टीचर आहे. माझं जवळपास 15 वर्ष मी ह्या स्पोर्ट्स फील्डमध्येच आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळे गेम शिकवतो आणि मी भरपूर कोर्सेस असे केलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळे गेम, म्हणजे व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल किंवा बास्केटबॉल असेल किंवा खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स असेल, असे सगळे गेमला लागणारा फिटनेस जो काय आहे, तर त्या फिटनेससाठी मी एक स्पेशल कोर्स केला होता की त्यांचा फिटनेस कसा तयार करायचा, म्हणजे त्यांना काय काय लागतं, जे ओव्हरऑल फिटनेस कसा तयार करायचा. त्यासाठी पॉवर लागते, हे फॅक्टर लागतात, स्पीड लागते, ॲजिलिटी लागते, असे बरेचसे गेम आहेत की ज्यामध्ये बॅलन्सिंग लागतं, स्ट्रेंथ लागतं, इंड्युरन्स लागतं, सिव्ही इंड्युरन्स लागतो.
तर हे सगळे जे काय फॅक्टर आहे फिटनेस फॅक्टर, हे फिटनेस फॅक्टर आपण या वर्कआउटमध्ये इन्व्हॉल्व करून हे सगळं आपण जे पोलीस भरतीचं वर्कआउट करतात पोरं, तर आपण जनरली बघतो की फक्त मुलांना पळायला सोडून देतात आणि 10-10, 20-20 राऊंड. आता काय गरज नाही तशी. जर तुम्ही विचार केला तर 800 मीटरसाठी तुम्हाला 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर पळवायची काही गरज नाही आहे. जर तुम्ही टेक्निकली तुम्ही जर यांचा विचार केला की यांना 800 मीटर पळायचे, 1600 मीटर मुलांना पळायचे, म्हणजे मिडल डिस्टन्स इव्हेंट आहे. मग मिडल डिस्टन्स इव्हेंटसाठी तुमचा CV तर डेव्हलप पाहिजेच, म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर इंड्युरन्स पाहिजेच, पण त्याच्यासोबत तुमचा 100 मीटर इव्हेंट पण आहे, शॉर्टपुट इव्हेंट आहे, याच्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे, स्पीड पाहिजे 100साठी. मग हे तुम्ही डेव्हलप करण्यासाठी काय घेता? त्याच्यासाठी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग जे वर्कआउट आहे ते घेतलं जातं. जिममध्ये स्ट्रेंथ वर्कआउट घेतला जातो, त्यानंतर पॉवर ड्रिल घेतलं जातं, हिल वर्कआउट घेतला जातो, पाटलेग ट्रेनिंग घेतलं जातं. सगळं झालं. तुम्ही तुमच्या ज्यावेळेस वय होतं, ज्यावेळेस तरुण त्यावेळेस तुम्ही तुम्हाला असं वाटलं नाही का आपण पण पोलीस भरती करावं, आर्मीमध्ये जावं? आता माझं म्हणजे लहानपणापासूनच एक टार्गेट होतं की मला स्पोर्ट टीचर व्हायचे. पण तरी सुद्धा मी मित्रांच्या सोबत पोलीस भरतीला गेलो होतो. सेंट्रल पोलीसमध्ये 2 वेळा मी स्वतः भरती झालेलो आहे. सिलेक्शन झालेलं आहे मी 2 वेळा स्वतः. पुढे जावं असं ओवी अकॅडमी सुरू करावी असं वाटलं? पुढे झालं, पोलीस झाले असते, तुम्हाला चांगला त्यामधून पगारही भेटला, नाव झालं, पण असं काय वाटलं बाबा आपण मुलांना शिकावं? काय मला सुरुवातीपासूनच ह्या टीचिंग फील्डमध्ये थोडीशी आवड होती आणि मी जर आता समजा तिकडे जॉईन केलं असतं तर मी एकटाच तिकडे हे झालो असतो. पण आता माझ्या माध्यमातून आज जवळपास 35 पोरं भरती झालेली आहेत. गेल्या वर्षी माझ्याकडनं 15 मुली आमच्या खो खोच्या स्टेटला मेडल दिले त्यांनी, 2 मुलींनी नॅशनलला गोल्ड मेडल दिले. म्हणजे ह्या सगळ्या मुलांना ट्रेनिंग देण्याची जी मजा आहे ती मजा मला त्या ह्याच्यात नव्हती. लहानपणापासून ह्या टीचिंग फील्डमध्येच, स्पोर्ट्स फील्डमध्येच आवड होती. लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये होतो. स्पोर्ट्समध्ये झाल्यानंतर मग BPED केलं, MPED केलं. त्यामुळे टीचिंग फील्डमध्ये आवड असल्यामुळे मी तिकडे ते जॉईन नाही केलं. किती मुलं साधारण या अकॅडमी? आता मी सुरू केलेला इथं, म्हणजे आधीपासून सुरू होतीच आपली मोशी येते, पण आता इथं सुरू केलेला जवळपास 2 महिने व्हायला आले. 2 महिन्यात आपल्याकडे 60 पोरं आहेत, 60 ॲडमिशन आहे. फिटनेस अँड करिअर अकॅडमी आहे, त्याच्या माध्यमातून काय ध्येय आहे? बघा, आपलं ध्येय असं आहे की माझ्याकडे जे येणारे विद्यार्थी आहे काहीतरी आशेने येतात. त्यांना वाटतं की नाही सरांकडे काहीतरी आपल्याला भेटेल, आपल्याला पोलीस व्हायचे, आपल्याला कुठेतरी आर्मीत जायचे, वनरक्षक व्हायचे. तर हे जे त्यांचं ध्येय आहे ते त्यांचं ध्येय माझ्याकडनं साध्य व्हावं हीच माझी अपेक्षा आहे. लोक म्हणतात आमच्याकडे अकॅडमीला ॲडमिशन घ्या, 100% रिझल्ट आहे. 100% रिझल्ट कोणाचाच नसतो आणि मी सुद्धा म्हणणार नाही की मी 100% रिझल्ट देणार. हे सगळं डिपेंड आहे मुलांवरती. मी फक्त त्यांना गायडन्स करणार आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहे योग्य दिशेने. शेवटी सगळं करायचं आहे त्यांनाच करायचं आहे. माझं फक्त गायडन्स असणार आहे, प्रॉपर गायडन्स असणार आहे आणि मला जेवढं 100% देता येईल तेवढं 100% देणार. माझ्याकडे आलेले जेवढे विद्यार्थी आहे त्यातले जास्तीत जास्त जेवढे विद्यार्थी ह्या येणाऱ्या भरतीमध्ये मला भरती करता येईल तोच माझा प्रथम प्रयत्न असणार आहे.